अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती चर्चासत्र असेल, लक्षवेधी असेल, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र पहिला दिवस जो तो पार पडला आणि या दुसऱ्या दिवशी आपण जर पाहायला गेलं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सध्या सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. विरोधकांचं एकंदरीत आपण पाहायला गेलं पायऱ्यांवरती आंदोलन सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण ज्या प्रकारे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती मंत्रालयातील जी घटना आपण पाहिली, एसीबीची धाड आपण पाहिली, त्याच्यामध्ये मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयामध्ये मंत्रालयीन कार्यालयामध्ये ती झाड पडली आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण आपण पाहतोय राज्यामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये जरी नरहरी झिरवळ यांना क्लीन चिट दिली असली तरी विरोधकांकडून नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज पायऱ्यांवरती मोठं आंदोलन होण्याची शक्यता आहे. आपण पाहतोय विरोधकांच्या पार्श्वभूमीवरती विरोधकांकडून अनेक आरोप जे ते केले जात आहेत. सध्या आपण पाहायला गेलं तर आजच्या कामकाजाबद्दल पाहायला गेलं तर अनेक विधेयकं सुद्धा आहेत आणि कामकाज सुद्धा आहे जे परिषद असेल, सभागृह असेल, सभा असेल, या दोन्ही सभा आणि परिषदांमध्ये पार पडणार आहे. आणि या सोबतच पाहायला गेलं तर दोन्हीकडे कामकाज हे पार पडत असताना महत्वाचं आहे ते म्हणजे काँग्रेसचे पाहायला गेलं तर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावरती सुद्धा मारहाणीचा व्हिडिओ जो तो समोर आला होता, तो व्हिडिओ झाला आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर सध्या हनुमंत पवार ज्या प्रकारे आपण पाहतोय त्यांना मारहाण जी ती झाली आणि त्या पार्श्वभूमीवरती जर पाहायला गेलं तर कारवाई नेमकी कधी होणार अशी सुद्धा मागणी जी ती केली जाते. खुल्या असं उघड अशी जर मारहाण होत असेल तर त्याच्यावरती कारवाई कधी होणार अशी सुद्धा. मात्र सध्या आपण जर पाहायला गेलं तर या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे गृह मंत्रालयाचं खातं आहे असे देवेंद्र फडणवीस या सगळ्याबाबत काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या आपण जर पाहायला गेलं तर आजच्या दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर वडेट्टीवार आपल्यासोबत जर पाहायला गेलं तर या सगळ्यामध्ये सध्या प्रश्न आहे तो म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा. या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती नेमकं सरकार आता काय निर्णय घेणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी अशाच प्रकारचा प्रश्न निर्माण झालाय. विरोधकांकडून सातत्यानं आवाज सुद्धा उठवला जात आहे. मात्र या सगळ्यामध्ये आता सत्ताधारी असतील, विरोधक असतील, याच्यामध्ये सध्या सभागृहामध्ये पाहायला गेलं तर कामकाज आहे. मात्र या सगळ्यावरून सुद्धा गदारोळ होण्याची शक्यता दरम्यान पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन सुद्धा पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई.